मागच्या 15 दिवसापूर्वी संपूर्ण राज्याने आणि देशाने जो सत्ता संघर्ष पाहिला, त्या सत्ता संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेमकी कुणाची आहे या संदर्भातला कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सहित राज्यातल्या सगळ्या शहर आणि जिल्हा कार्यालयामध्ये ॲफिडेविट सादर करून घेण्याचं कामकाज चालू केलेलं आहे। याच्यामध्ये अशा प्रकारचे ॲफिडेविट हे सादर केले जातात ज्याच्यामध्ये आम्ही सगळे पवारसाहेबांबरोबर आहोत अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र आम्ही शपथपत्राद्वारे निवडणूक आयोगाला देत आहोत। साधारणतः पुढची 2-3 दिवस ही प्रोसिजर चालेल आणि 2-3 दिवसानंतर हे सगळे ॲफिडेविट्स पुण्यातून किंवा राज्यातल्या सगळ्या जिल्हा शहर कार्यालयातून प्रदेश कार्यालयात पोहोचेल। त्याच्यानंतर ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले जाईल, वेळप्रसंगी ते कोर्टात जाईल आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष ओरिजिनल कुणाचा आहे अशा प्रकारची एकूणच ती लढाई होईल। पण या लढाईमध्ये आम्ही सगळे आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहोत, कारण की ही विचाराची लढाई आहे, ही कुठल्या एका व्यक्ती किंवा गटाच्या विरोधात लढाई नसून या संदर्भामध्ये या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार कोण टिकून ठेवणार त्यासाठीचा हा संघर्ष आहे। 250 आज सकाळपासून 250 प्रतिज्ञापत्र इथं आलेले आहेत। साधारण 2000चा आकडा पुणे शहरातून येईल अशा प्रकारची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। मधल्या काळामध्ये जे काय मुंबईमध्ये जो मेळावा झाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी ते ॲफिडेविट दिलेलं आहे। पण आज आणि तिकडचा आकडा म्हणून साधारण 2000चा आकडा गाठण्यामध्ये आम्ही 100% यशस्वी होतो। प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही पवारसाहेबांबरोबर आहोत आणि इथून पुढे सुद्धा या सगळ्या नाही का पेचामध्ये किंवा एकूणच या लढाईमध्ये पवारसाहेबांच्याबरोबर राहू अशा प्रकारचं शपथपत्र आम्ही याच्यामध्ये नोंद केलेलं आहे। कार्यकर्त्यांचा नागरिकांचा सहभाग नक्की याच्याबरोबर आहे। नागरिक आपापली मतं ही सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये व्यक्त करून आम्हाला पाठिंबा दर्शवतात, तर सर्वसामान्य कार्यकर्ते, क्रियाशील प्राथमिक सदस्य, जुने पदाधिकारी ज्यांनी नगरसेवक पद किंवा बाकीची पदं भूषवली अशी मंडळी प्रत्यक्ष ॲफिडेविटद्वारे आम्हाला पाठिंबा या ठिकाणी देत आहेत। त्याच्यामुळे या गोष्टीचं खूप सारं समाधानाने अभिमान आहे। नाही, ही सेंट्रलाइज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आहे, ही काही इतर कुठल्या ठिकाणी नाही। त्याच्यामुळं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत ते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवाजीनगर कार्यालयामध्ये येऊन अशा प्रकारचं ॲफिडेविट दाखल करतायत। मी सौ अनिता सचिन पवार, सध्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये शिवाजीनगर मतदारसंघ महिला कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून काम पाहते आहे। आम्ही साहेबांसोबत होतो आहोत आणि राहू अशा प्रकारचं हे प्रतिज्ञापत्र आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयामध्ये आत्ता ह्या सगळ्या महिलांनी भरून दिलेलं आहे। 83 वर्षाचा संघर्ष योद्धा पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानामध्ये उतरलेला आहे। अनेक वादळं आली गेली, महाराष्ट्राने अनेक तुफानं पाहिली आणि त्या तुफानातून त्या वादळांमधून सक्षमपणे महाराष्ट्राला अलगद बाहेर काढण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेली अनेक वर्ष केलं आहे आणि याच्या पुढेही करत राहतील। साहेबांनी केलेल्या ज्याला आपण महिला धोरणाचे जनक म्हणतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आजपर्यंत मिळालेल्या अनेक संधी ह्या साहेबांच्या महिला धोरणामुळेच आम्हाला मिळालेल्या आहेत आम्हा महिलांना आणि त्याची जाणीव निश्चितपणाने इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असणार आहे आणि त्या जाणीवेच्या अंतर्गतच आज या सगळ्या महिला या ठिकाणी साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत आहोत ही ग्वाही या प्रतिज्ञापत्राद्वारे संपूर्ण पुणे शहराला आणि महाराष्ट्राला देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। कधी स्वप्नातही असं वाटलं नाही की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडेल। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी ही खरोखर मनातला अत्यंत क्लेशदायक आणि दुःखदायक घटना असेल। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मतमतांतरं झाली आणि त्याच्यामुळे अनेक वादळं आली सुद्धा, उभ्या फुटी पडल्या सुद्धा, पण राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारची फूट पडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही। आपल्याच माणसाच्या विरोधात उभं राहावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल हे कधी मनातही आणलं नाही, पण आता जे झालंय त्याला अगदी ठामपणे सामोरं जाणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणूनच आम्ही आता साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत सक्षमपणे उभे आहोत।